नमस्कार, मी जगदीश देशमुख. जय महाराष्ट्रमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. बातम्या पाहूया विस्ताराने. जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकांची घोषणा ही लांबणीवर पडली आहे. सुप्रीम कोर्टाच्या सुनावणीनंतरच निवडणुकांची घोषणा होणार आहे. सुप्रीम कोर्टातील याचिकेमुळे निवडणूक आयोगासमोर अडचण निर्माण झाली आहे. अनेक जिल्ह्यांमध्ये 50% आरक्षणाचं उल्लंघन होत असल्याचं याचिकेमध्ये नमूद केलंय. त्यामुळे हा निर्णय निवडणुकांची घोषणा आता लांबणीवर पडलेली आहे. निर्णय लांबणीवर पडलाय. सुप्रीम कोर्टातील याचिकेमुळे ही अडचण झालेली आहे. निवडणूक आयोगासमोर अडचण निर्माण झाली आहे. त्यामुळे जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांची घोषणा ही लांबणीवर पडली आहे. मात्र याआधीच न्यायालयानं 31 जानेवारी ही डेडलाईन दिली आहे. त्याआधीच या सर्व निवडणुका घ्याव्या लागतील. मात्र सध्या तरी निवडणुकांची तारीख घोषित करण्यात आली नाही आहे. अनेक जिल्ह्यांमध्ये 50% आरक्षणाचं उल्लंघन होत असल्याचं याचिकेमध्ये नमूद केलंय आणि त्यामुळेच आता या निवडणुकांची घोषणा ही लांबणीवर पडली आहे. सुप्रीम कोर्टाच्या सुनावणीनंतरच या घोषणा आणि या निवडणुका होतील. दरम्यान जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांची घोषणा लांबणीवर पडली आहे. सुप्रीम कोर्टाच्या सुनावणीनंतरच निवडणुकांची घोषणा होणार आहे. याचिका सुप्रीम कोर्टामध्ये दाखल केली आहे आणि या याचिकेवर सुप्रीम कोर्टाचा निर्णय येईल. त्यानंतर राज्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांची तारीख ही घोषित होईल. सुप्रीम कोर्टातील याचिकेमुळे निवडणूक आयोगासमोर पेच निर्माण झालेला आहे. मात्र याआधी सुप्रीम कोर्टानं महाराष्ट्रातील जिल्हा परिषद, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका, पंचायत समिती निवडणुका ह्या 31 जानेवारीच्या अगोदर घ्या अशी डेडलाईन दिली आहे. त्यातच याचिका सर्वोच्च न्यायालयामध्ये दाखल झाली आणि या याचिकेमुळे आता नवा पेच निर्माण झाला आहे. अनेक जिल्ह्यांमध्ये 50% आरक्षणाचं उल्लंघन होत असल्याचं याचिकेत नमूद केलं गेलं आहे. त्यामुळे आता या प्रकरणावर जेव्हा सुप्रीम कोर्टाचा निर्णय येईल त्यानंतर जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांची घोषणा होईल.